वाजणार हाय, शिट्टी वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय. धन्यवाद. आतापर्यंत जर विचार केला तर गौतमच्या माध्यमातून 3 चेंडू हाताळलेत आणि आर.के. डोंगरपाडा संघाचं अजूनही खातं ओपन झालं नाही. महत्वाचं आहे मैदानाच्या आतमध्ये जर आपण बघितलं गेलं तर 3 चेंडू हाताळलेत, 2 महत्वाचे खेळाडू बाद केलेत. रिहान तालाय वाईट चेंडूचा इशारा आलाय पंचाकडनं, अफांतर एक धाव. आता इथून श्री गणेशा झालाय. संघ जर बघितलं गेलं तर आर.के. आई जीवदानी डोंगरपाडा सध्या हे नाव आमच्यापर्यंत पोहोचलंय. तर आई जीवदानी डोंगरपाडा संघाचा जर विचार केला तर आता 1 धाव फलकावरती लागले गेलेत. 2 महत्वाचे खेळाडू बाद झालेत. माझ्यासोबत धनंजय पाटील जोडले गेलेत आमच्या व्यासपीठावरती. आदरणीय सन्माननीय वॉर्ड क्रमांक 1 चे नगरसेविका मॅडम श्री सुनंदा, प्रभाग क्रमांक 1 चे सुनंदा पाटील मॅडम इथे यांचंही आगमन झाले. त्यानंतर आदरणीय सन्माननीय किसनजी पाटील साहेबांचंही आगमन झालेलं आहे. सध्या ऑन साईडला फटका खेळलाय इंटू द गॅप मध्ये. चेतन आला या चेंडूवरती, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण झाले, फेकी झाले. फेकी चुकीच्या एंडला झाले का हेही महत्वाचं आहे. धनंजय ज्या एंडला फेकी व्हायला हवी होती ती नाही झाली. म्हणून तर म्हणतात की क्रिकेटचा खेळ तुम्हाला मैदानाच्या मध्ये त्या पद्धतीने खेळायचा आहे की तुम्हाला बाकीच्या सर्व काही गोष्टीवरती अगदी लक्ष वेधित करायचं आहे. धावफलकावरती आतापर्यंत नजर मारली ना तर 4 बॉलचा खेळ संपलाय. 3 धावा 2 गड्याच्या मोबदल्या आहेत. आई जीवदानी डोंगरपाडा वर्सेस जय बजरंग शिरगाव यांच्यामध्ये ही मॅच सुरू आहे. फटका हवेमध्ये खेळलाय, बॉल उंच गेलाय, दूर गेलाय का नाही गेला, कल्पेशच्या हातामध्ये गेलाय आणि कल्पेश द टिपलाय झेल. संपलाय बॅटरचा खेळ. विकेट डाऊन गॉन. पहिल्या दिवसामध्ये आदरणीय डी.के. पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेची सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली होती आणि त्यांच्या हस्ते मात्र संपूर्ण स्पर्धेचा शुभारंभ आपल्याला पाहायला मिळाला. रविवारी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि कृष्णाजी पाटील साहेब देखील या मैदानावरती आपल्याला उपस्थित होताना पाहायला मिळणार आहेत. संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर वाघोबा क्रिकेट क्लब जांभूळपाडा आयोजित वाघोबा चषक 2026 आपण ही स्पर्धा पाहतायत. गौतम मात्रे पुण्यात तयार झाल्यात ओव्हर द विकेटने पुढचा बॉल घेऊन. पुण्यात खेळण्याचा प्रयत्न होता, बॉल मात्र पाठीमागे निघून जातोय. दिगंबर मात्रे त्यांच्या हातामध्ये हा बॉल जातोय, तिथे फील्ड केलाय. पहिलं षटक मैदानाच्या मध्ये संपलंय. सिच्युएशन कंडिशन थोडी खराब आहेत डोंगरपाडा टीमची, आई जीवदानीची, कारण 3ला 3 विकेट हे त्यांच्या माघारी परतलेले आहेत. जाऊयात आपण डीजे गोकुलकडे आणि येऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुण्यात घनश्यामजी भोईर यांच्या दिशेने. आमदार कर्तव्य महापौरपदी श्री अजूजी पाटील साहेबांचे मात्र आपण निवड होताना पाहिलेले आहेत. वसई शहर महानगरपालिकेचे नवनिर्वाचित आता महापौर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. मधल्या कालावधीमध्ये जे महापौर पद अगदी रिक्त होतात आणि त्यानंतर आता आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं वसई शहर महानगरपालिकेचा महापौर म्हणून श्री अजूजी पाटील साहेब यांना देखील आपण पाहिलेत. चेतन पाटील मैदानावरती आल्यात, लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत. पहिला बॉल फटका मात्र छान पद्धतीने खेळलाय, बॉल चाललाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक साहिल वेगानं मात्र बॉलवरती पोहोचल्यात. 1 धावा आणि 1 कन्व्हर्सेशन 2 मध्ये करतील. आज स्वराज पाटील मंचावरती आहेत, पण स्वराजच्याच खेळी प्रत्येकानं मिस केलं घासकोपऱ्याच्या टीमच्या माध्यमातून, कारण लेफ्टी त्यांच्याकडे नव्हता. बऱ्याच गोष्टीची चर्चा झाली होती की कसरलीच्या अगेन्स्ट मॅच होता, कसरलीला हरवण्यासाठी लेफ्टी बॅटर हवा होता, पण स्वराज आज पोहोचला नाही. हा नक्कीच चर्चा त्याची होती. महेशच्या माध्यमातून आपण टॉसबॉक्स मध्ये ती बाईटही ऐकली. पण सध्या स्वराज या स्पर्धेमध्ये दाखल झाले, त्याचंही इथे स्वागत असेल. चेतन सज्ज झालाय गोलंदाजी मार्क वरती. आता सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पण चेंडू पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला आणि सरळ यष्टीरक्षक जर आपण बघितलं तर दिगंबरच्या हातामध्ये विसाला होता. सध्या स्माईल आहे चेहऱ्यावरती. 3 गडी बाद, 5 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा ऑन साइडला क्षेत्ररक्षक साहिलने चांगलं क्षेत्ररक्षण केले, फेकी चांगली केले. थोडीशी खराब सर फेकी होते आणि त्यामुळे 2 धावा येतात या चेंडूवरती. 2 धाव्याने धावसंख्या फलकावरती लागली जाते. 7 धावा
आई जीवदानी डोंगरपाडा संघ सध्या आपण बघतोय तर प्रथम बॅटिंग करत असताना 3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय दुसऱ्या षटकातील आणि 7 वरती पोहोचलाय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम झालाय. चेंडू आलाय लॉंग ऑनला. यावेळी आपण बघितलं गौतम आलेत फेकी थोडीशी खराब झाली होती पण बॅकअप ही होतं. त्यानंतर चेतनने छान पद्धतीने या चेंडूला गॅदरी केलं. 1 धाव आली या चेंडूवरती. चला विनंती असेल विजयी संघ युवा ग्रुप वाढीव संघ आणि त्यानंतर श्रीराम कसरळी संघ आपण चिठ्ठ्यांचा लॉस टाकण्यात येणार आहे. त्यामुळे लगेच दोन्ही टीमचे कॅप्टन युवा ग्रुप वाढीव आणि श्रीराम कसराली दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण यावं. या ठिकाणी चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जाणार आहे. पुढील मॅचेसचं शेड्यूल तुमच्यापर्यंत सांगितलं जाईल. उद्या चंदनसार विभागातील चंदनसार गट तुम्हाला या मैदानावरती पाहायला मिळेल. पहिल्या 2 दिवसामध्ये आपण पाहिलं तर खूप छान पद्धतीनं वैतरणा ब गट आपण पाहिलाय. चेतन तयार. ओ चेतनचा बॉल खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी ही या खेळाडूची स्पेशालिटी आहे. 2 ओव्हरचा खेळ मैदानावरती संपला. धावा आहेत 8. 3 गड्यांच्या मोबदल्यात. कॅमेरामॅन आपण मुख्य मंचावरती जाऊया. त्या ठिकाणी सन्मान आहेत तो सन्मान केला जातोय. प्रभाग क्रमांक 1 च्या आपल्या सर्वांच्या लाडक्या नगरसेविका सुनंदा प्रमोद पाटील मॅडम यांचा सन्मान केला जाईल. मॅडम किरणजी आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आहे तो सन्मान मुख्य मंचावरती केला जातोय. प्रत्येकाच्या ताई म्हणून आपण ज्यांना पाहिलं त्या सुनंदा ताई आणि त्यांचा सन्मान आहे तो सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. जसं मी एका गोष्टीचा उल्लेख केला की सुरुवात अंगणवाडी का सेविका त्याच्यानंतर नगरसेविका आणि बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यापासून सुरुवात झालेली आज नगरसेविकापर्यंत आपण ज्यांना पाहतोय त्या घासकोपरी गावातील आपल्या सर्वांच्या लाडक्या सुनंदा प्रमोद पाटील मॅडमांचा हा सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जातोय. पुढील सन्मान होईल वॉर्ड क्रमांक 2 चे अध्यक्ष श्री किसनजी पाटील साहेब यांचा सन्मान केला जातोय. हा सन्मान करण्यासाठी मी गणेशजी पाटील साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. मान्यवरांचं स्वागत सन्मान होणं देखील आपलं आद्य कर्तव्य आहे. भारतीय संस्कृती जपण्याचा जोपासाचा आपण सर्वजण अविरतपणे काम करत आहोत आणि हा सन्मान आहे तो सन्मान केला जाईल. मायेची शॉल आहे ती शॉल मात्र परिधान केली जात आहे. वॉर्ड क्रमांक 2 चे अध्यक्ष श्री किसनजी पाटील साहेबांचा सन्मान आहे तो सन्मान मुख्य मंचावरती आपल्याला पाहायला मिळतोय. वाघोबा चषक चांबुलपाड्याची आठवण राहण्यासाठी कैलासवासी वसंत गणू पाटील यांच्या स्मरणार्थ सौजन्य करण्यात आल्यात. मनीष वसंत पाटील यांच्या माध्यमातून हे सन्मान चिन्ह पत्र देण्यात आलंय. मान्यवरांचं मनापासून आभार आहेत. आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जातोय. 2.1 चेंडूचा खेळ संपलाय. धावा फलकावरती 8. 4 गड्यांच्या मोबदल्यात. घनश्यामजी नक्कीच यावेळी जर चेंडूचं जर बघितलं ना तर ते आपण बघितलं गेलं ना तर साहिलने त्या पहिल्या चेंडूवरती गडीबाद केलाय धावचीच्या रूपामध्ये. पुन्हा एकदा शरीरावरती आदळणारा हा चेंडू होता. नवीन बॅटर हिमांशू दाखल झालेत पण सध्या तरी आपण बघतोय पंचांचा इशारा येईल लेग बाईचा. लेग बाईच्या रूपाने 1 धाव अंकित केली जाईल. धावसंख्या होती ती म्हणजे 9 धावा. 4 गडीबाद. 3रं षटक सध्या मार्गस्थ आहे आणि 3ऱ्या षटकातील आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. आपण चिठ्ठ्यांच्या ड्रॉच्या दिशेनेही जाणार या षटकानंतर आपण त्या दिशेनेही जाणार आहेत. यावेळी ऑन साइडला फटका सजवलाय. चेतन आलाय. चेतनने टिपलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. गॉन. होईल आणि राहील त्याला बाय आहेत. दोन्ही संघाचा एक प्रतिनिधी मान्यवरांना विनंती असेल. मी सुनंदाताई आपणास विनंती करतोय. नगरसेविका सुनंदाताई यांच्या शुभ हस्ते 2 चिठ्ठ्या उचलल्या जात आहेत. त्या 2 चिठ्ठ्यापैकी आपण चिठ्ठ्या पाहूयात. युवा ग्रुप वाढीवचं नाव आलंय आणि आता ती बाय कुठली आहे तीही पाहणार आहोत पण ती थोडा वेळ सांगणार आहोत. आणि श्रीराम कसराळी मॅच विनिंग होईल त्याला बाय मिळालेले आहेत. हा नशीब काय आहे. टॉस देखील केला जाणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन वाढीवचे कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला कॅप्टन असतील श्रीराम. हा ते पारितोषिक काही वेळामध्ये दिले जाणार आहे परंतु त्यापूर्वी टॉस होणार आहेत. युवा ग्रुप वाढीव आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर श्रीराम कसराळी. मी सुनंदा प्रमोद पाटील आणि श्री किसनजी पाटील साहेबांना विनंती करतोय. टॉस केला जाणार आहे. महत्वाचा मॅच तोही असेल. श्रीराम कसराळे आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर वाढीव युवा ग्रुप.
टॉस. छाप आणि काटा आहे, त्यापैकी तुम्हाला बोलायचं आहे. टॉस. किसन पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. छापा म्हटलं होता, काटा आलाय. टॉस जिंकलाय तो टीम श्रीराम कसराळी संघानं आणि डिसिजन सांगायचं. क्षेत्ररक्षण. खूप साऱ्या शुभेच्छा. मान्यवरांना विनंती करून आपण या स्पर्धेसाठी शुभेच्छा द्यायच्या. दोन्ही टीमला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. उत्तमाचं खेळा, उत्तमाचे पारितोषिक मिळवा. किसन पाटील साहेबांना विनंती असेल, वाघोबा चषक जांभूळपाड्याच्या स्पर्धेबद्दल आपला 2 शब्द मनोगत. वाघोबा चषक जांभूळपाडा यांच्या अनुषंगाने जेव्हा आज या क्रिकेटच्या टुर्नामेंट सुरू आहेत आणि खूप सुंदर वातावरण, सुंदर ग्राउंड आणि सुंदर खेळणारे क्रिकेटर आपल्या समोर आहेत आणि खरोखर त्यांचा उत्साह पाहता आयोजकांचा पण मी इथे धन्यवाद देईन की सुंदर आयोजन त्यांनी इथे केलेलं आहे. या ठिकाणी बरेचसे पाहुणे येऊन गेले, त्याने पण शुभेच्छा दिलेल्या आहेत, आम्ही पण शुभेच्छा देतो. असाच आपला जो खेळ आहे तो एक चांगल्या प्रकारे खेळाडू वृत्तीने आपण इथे सादर करावा. या ठिकाणी आम्हाला बोलवलं, आमचा सन्मान केला, त्यावर तुमचे आम्ही आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मान्यवरांचं मनापासून आभार आहेत. विनंती असेल आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं. टॉसची कहाणी पाहिलीत, श्रीराम कसराळीच्या बाजूने गेलीत. त्यांनी सांगितली प्रथमतः मी गोलंदाजी करू, बॅटिंग करायची आहे ती टीम वाढीव संघाला. पद्मन पाटील यांच्या शुभ हस्ते भाविक आणि या पद्मनजी पाटील यांच्याकडून पारितोषिक 500-500 रुपयाचं प्राइज होतं. आमचे दोन्ही यंग टॅलेंटेड खेळाडू आहेत आणि त्यांना हे दिलं जातं. 500. एक मिनिट. पंच हा चेंडू वाईट आहे का? ओके. अभिनंदन असणार आहे. धन्यवाद पद्मनदत्त पाटील, आपल्या मनापासून आभार आहेत. या आपण जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आवाज ऐकूयात घनश्यामजी भोईर यांचा. धन्यवाद धनंजय पाटील. पुन्हा एकदा इथून वाईट चेंडू हाताळल्यानंतर डॉट बॉल आलाय. प्रताप आलात शेवटच्या या षटकामध्ये. आतापर्यंत जर विचार केला तर चांगली गोलंदाजी होते, एक अचूक मारा. सध्या आपण बघतोय एक अचूक मारा. आणि मान्यवरांच्या माहितीसाठी नुकताच विजय मामा चषकामध्ये ज्याच्या नावावरती मॅन ऑफ द सिरीजची बाईक ज्याने पटकावले तो खेळाडू सध्या गोलंदाजी मार्कवरती आहे. अकुटप्या चेंडू होता, पुलकरण्याचा प्रयत्न, चेंडू चालला स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक आलाय. यावेळी चेतन चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि इथून या चेंडूवरती जर विचार केला तर 1 धाव येते. एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. 11 धावा, 6 गडी बाद, 11 धावा शेवटच्या षटकातील. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. पाहायचा आहे पुन्हा एकदा आपण जर बघितलं गेलं तर डॉट बॉलचं चित्र सध्या आपण बघतोय. छोटा कलाकार मला वाटतं ज्ञानेश्वर पाटील यांचे सुपुत्र आहेत. प्रताप म्हात्रे यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. मॅन ऑफ द सिरीजची बाईक पटकावणारा हा खेळाडू आहे. शिरगाव गावातील पहिला असा खेळाडू ज्यानं बाईक पटकावली होती. तो सध्या गोलंदाजी मार्कवरती तुम्हाला पाहायला मिळतोय. समोर बॅटरी तयार आहेत. ओ सफल झाले. लेन खराब होती आणि खराब बॉलला मात्र पाठवलंय सरळ मैदानाच्या बाहेर. मिळतील धावा 4. दर्जेदार खणखणीत चौकार. धन्यवाद डीजे. सध्या आपण बघतोय चौकार आलाय. चौकाराला धावसंख्या फलकावरती लागली जाते 15 धावा. यावेळी आपण जर बघितलं गेलं तर पंचाकडे लाऊट अपील केली होती, पण तिथून जर विचार केला तर लेग बाईसचा इशारा आलाय, कारण उचली घेणारा हा चेंडू होता. त्यामुळे षटकाची झाली समाप्ती. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 16 धावावरती इथून रोखलं गेलंय. आई जीवदानी डोंगरपाडा संघाला 24 चेंडू आणि 16 धावा वरती रोखलं गेलंय आणि इथून 24 चेंडू आणि 17 धावेची आवश्यकता जय बजरंग शिरगाव संघाला या सामन्यामध्ये जर विजय करायचा असेल तर 17 धावा करायच्या आहेत. चला मैदानाच्या आतमध्ये डोंगरपाडा संघ आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. लगेच कुठलाही वेळ जास्त घेऊ नका, कारण तितका वेळ आता राहिलेला नाही. पुढच्या मॅचेस आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. जय बजरंग आपले सलामीची जोडी मैदानावरती लगेच पाठवा. जास्त वेळ न घेता लगेच बॅट्समॅन पाठवा.
तर श्रीराम कसराळी आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला टीम पाहायला मिळेल युवा ग्रुप वाडीव. महत्वाचा संघ आहे आजच्या दिवसामध्ये. आपण पाहिलं तर मोठमोठ्या संघांना त्यांनी पराभवाच्या छायामध्ये पाठवलं. दुसऱ्या बाजूने श्रीराम कसराळी अनेक साऱ्या स्पर्धा या विभागामध्ये ज्या संघानं मात्र नेहमी जिंकल्यात ना तो संघ तुम्हाला मैदानाच्या मध्ये ऍक्शन मध्ये काही वेळामध्ये पाहायला मिळेल. चला जय बजरंग बॅट्समॅन पाठवा. चला बॅट्समॅन धावत चला मैदानाच्या मध्ये. मधल्या काही वेळामध्ये जो वेळ गेला होता घनश्यामजी टार्गेट आहे ते टार्गेट आपण प्रेक्षकांना पुन्हा सांगूयात. हा टार्गेट आपण जर विचार केला तर 17 धावा करायच्या. 24 चेंडू 17 धावेची आवश्यकता. जय बजरंग शिरगाव संघाला मैदानाच्या आतमध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं खेळाडूंचं आणि मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मॅच कुठल्या कशा पद्धतीने खेळले जातील इथून आयोजकाच्या वतीने सांगण्यात येईल. पण मॅच रोमहर्षक पाहायला भेटतील धनंजय पाटील आता या संध्याकाळच्या सत्रामध्ये. येस डेफिनेटली 17 धावेचं लक्षाचा पाठलाग करायचा आहे. आणि जसा सौरभचा खेळ मागच्या मॅच मध्ये आपण प्रत्येकानं पाहिलं होतं. सौरभनं लगावलेले चौकार हे तुम्ही प्रत्येकानं पाहिले आहेत. सौरभ आणि प्रताप ही अशी जोडी मैदानावरती आहेत ना ज्या जोडीनं शिरगावसाठी जय बजरंग शिरगावसाठी नेहमी चांगला खेळ केलाय आणि आज ते मैदानावरती क्लिकही झालेत. पहिल्या दिवसाचा जसा विचार केला वाघोबा खंदरपाडा संघानं केलेला स्ट्रगल कोणी विचार केला होता का पहिल्या एक ओव्हर मध्ये जवळपास 23 धावा येतील आणि 24 बॉल मध्ये ती 14ची मॅच शेवटच्या 12 बॉल 6 बॉल 3 बॉल 3 आणि 1 बॉल 1 वरती जाईल का हा विचारही कोणी केला नसेल. परंतु भीमा जे खंडरपाड्याचे आपले खेळाडू आहेत त्यांनी 40 प्लेचे खेळाडू त्यांनी ती 1 रन काढली होती. म्हणून क्रिकेटचा खेळ आहे. कुठलीही धावसंख्या कमी समजू नका आणि कुठलीही धावसंख्या मोठी समजू नका. खेळ रंगायचा असेल तर मैदानाच्या मध्ये स्वतःला 100% एफर्ट द्यायचे आहेत. प्रयत्न करायचे आहेत. जसं नेहमी म्हणतात प्रयत्नांची पराकाष्ठा ही माणसाला करावीच लागतात. प्रयत्न करत राहा परमेश्वर साथ देईल. पण तो प्रयत्नच नाही केले तर परमेश्वर कसा साथ देईल. मैदानाच्या मध्ये जाऊयात. पहिलाच बॉल फटका खेळलाय छान पद्धतीने क्षेत्ररक्षक आलाय घेतलाय झेल बायकर मॅन प्रताप मात्रेला पहिल्याच बॉल वरती व्हावं लागलंय बाद. विकेट डाऊन गॉन. नव्यानं बॅटर मैदानावरती आपण पाहिलं तर साहिल दाखल होताना पाहायला मिळत आहेत. प्रताप यांची जागा भरून काढण्यासाठी साहिल आल्यात. जबाबदारी त्याच्यावरती देखील असणार आहेत. पहिली विकेट मात्र गोलंदाजांना मिळवून दिल्या आहेत. कारण म्हणून म्हटलं की हा मॅच साधा सोपा नाहीये. एका बाजूने विकेट जर तुम्ही घेतल्या किंवा डॉट जर टाकले ना तर मॅच मध्ये काही गोष्टी होऊ शकतात. जसं इम्पॉसिबल शब्द पहिला तर सुरुवातीला आय बाजूला काढला मध्ये त्याच्या ए टाकला एच्या जोडीला एम जॉईन केलात. आय एम पॉसिबल इम्पॉसिबल मध्ये दडलेला आहे. आय एम पॉसिबल मी करू शकतोय ह्या गोष्टी स्वतःला म्हणायच्या आहेत. गोलंदाज तयार आहे साहिल त्याला हिल करायचं आहे बॅटिंग मध्ये आज मैदानाच्या मध्ये. काय पुन्हा तो परफॉर्मन्स दाखवेल का. ओद विकेट फटका छान खेळलाय बॉल हवेमध्ये पुन्हा तो क्षेत्ररक्षक. पण जसं नेहमी म्हणतात अति घाई संकटात नाही कधी कधी अति घाई खड्ड्यात पण घेऊन जाई. मैदानावरती तसंच घडलंय. घाई केली आणि घाईमध्ये आला हा चौकार 4. डीजे आणि इथून डगआउट्स मधून साहिलसाठी म्हणजे जर विचार केला साहिलला फक्त सिंगल डबल रोटेटसाठी पाठवलं होतं. पण साहिलने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि डगआउट्स मधून चौकार गेला त्याच्यासाठी टाळ्या नाही आल्या. तर साहिलला खालून खेळण्याचा प्रयत्न असं डगआउट्स मधून मंत्र दिला होता. पण सध्या साहिलच्या बॅटमधून चौकार आलाय. पाहायचा राज कशा प्रकारे गोलंदाजी करेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाचा थोडासा जवळ चेंडू पडतोय. एकदा वाले दुसऱ्या धावायचा प्रयत्न यस नो कॉलिंग मध्ये थोडासा बिघाड होता पण तिथून फेकी खराब होती म्हणून या चेंडूवरती 1 धाव आलाय. सुरुवातीला घनश्यामजी आबादोबीचा खेळ जो असायचा ना तो एक बॉल दुसऱ्यावरती मारायचा तर तसं काही चित्र थोड्या वेळासाठी निर्माण झालं होतं डोंगरपाड्याच्या त्या अगदी फिल्डिंग मध्ये. का बॉल फेकला त्यावेळी तो वरती गेला बॅकअप होता म्हणून. नाहीतर जसं नेहमी म्हणतात बॅकअप नसेल तर पॅकअप तुम्हाला करावं लागतंय. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोचतायत 5. स्ट्राईक एंडला सौरभ पाटील महत्वाचा खेळाडू आहे. पाठीमागे खेळला फटका छान खेळलाय
याच पद्धतीनं सौरभनं आजच्या संपूर्ण दिवसामध्ये बॅटिंग केलंय आणि दमदार बॅटिंग करत असताना बॉल सीमारेषेच्या पार, चौकार. धावसंख्या धावफलकावरती पुढे गेलं, 9च्या घरामध्ये गेलाय. मॅच जिंकण्यासाठी अजून धावा करायच्यात 8. पुढचा मॅच मैदानावरती असेल. वाढीवचा युवा ग्रुपचा संघ तयार झालाय आणि त्यांच्या अगेन्स्ट श्रीराम. पुन्हा एकदा फटका खेळलाय. आपला फटका मैदानावरती दाखवून देतो आणि बॉलला पाठवलाय सरळ सीमारेषेच्या पार. सौरभची दर्जेदार बॅटिंग. 6. दादा शिट्टी घनश्यामजी चिठ्ठ्यांचा ड्रॉ झाला त्यावेळी विनर टीमला बाय मिळाली होती. म्हणजे विनर टीमला ती बाय घोषित करण्यात आली, त्यामुळे त्यांना पुढे चाल देण्यात आले आणि त्यामुळे आता कदापि ती बॅटिंग थोडस लवकर फिनिश अप करण्याचा प्रयत्न सौरभ मैदानावरती करतोय. पुढे ढकलण्याचा प्रयत्न केलाय. बॉल चाललाय पाठीमागे. हा मॅच आता होईल फिनिश आणि या सामन्याला पंचाने दर्शवलाय 22 माध्यमातून धावा प्राप्त होतील 4 आणि हा सामना मैदानावरती जिंकलाय टीम जय बजरंग शिरगाव या टीमनं. त्यांचा पण करूयात अभिनंदन. हार्ड लक टीम. मैदानावरती आई जीवदानी डोंगरपाडा आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल वाघोबा जांभूलपाडाच्या वतीनं मी आपल्या मनापासून आभार व्यक्त करतोय. मान्यवरांचा मनापासून आभार आहेत. प्रभाग क्रमांक 1 आपल्या सर्वांच्या लाडक्या नगरसेविका सुनंद प्रमोद पाटील मॅडम, त्यांच्या सोबतीने आपण पाहिलं तर वॉर्ड क्रमांक 2 चे अध्यक्ष श्री किसनजी पाटील साहेब. प्रथम आज आपल्याला पाहायला मिळाले स्वराज होते, नीरव होते आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी मात्र आपल्याला दाखल होताना पाहायला मिळालीत. सर्व मान्यवरांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळणार आहोत जिथे श्रीराम कसराळीचा संघ आहे आणि श्रीराम कसराळीच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर टीम तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल युवा ग्रुप वाढीव.